जय श्रीराम मित्रांनो, नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपली आता नांदेडमध्ये सिटीमध्ये आलतो आपण. आपली गाडी खाली झाली, खाली करून निघालोय. तर थेट आता राजस्थान ढाब्यावर लावू आपण गाडी. ढाब्यावर लावून आपला जायच्या घराकडं. आता घराकडून येणार आहे आपला भाऊ, ते पण आपली एनएस घेऊन जाण्याचे आपल्याला मग घराकडे रिटर्न. तर चला मग पुढे भेटू मग आपण. ज्या कॉलेजमध्ये आपण गाडी खाली केलतो त्या कॉलेजच्या बाहेर निघालो बघा. आपण मेन रोडला निघालो. सन पुढे आल्याच्या नंतर लागलं बघा आपल्याला शिवमंदिरचं आपण बाहेरून दर्शन घेतलं. आलो बघा लगेच आसनाला येऊन घेतली आपण कॉफी पिऊन आपल्याला जायचं बघा पिंटोनाला डिझेल द्यायचं. मग का चला मग पुढं आले बघा लगेच पिंटोनाची टार्झन. मग काय पिंटोना लगेच चला मला डिझेल देतो. लगेच आपण दिलं पिंटोनाला डिझेल काढून. व्हिडिओ काढते वेळेस पिंटोना तिकडे लाजून गेली. पुढे झालं बघा एकदा डिझेल देणं. मग काय पिंटोना गेले त्यांचं खाली करायला. आपल्याला जायचं घराकडे म्हणून निघालो आपण ढाब्याकडे. आलो बघा ढाब्यावर आल्याच्या नंतर आपली लावली गाडी. आणि इकडे आहे बघा आपल्या भाऊचं बलकर. काय भाऊ येतो तर आपण वाट बघू इथंच. शेवटी भाऊ आला बघा 11 वाजता. आयनास मामा दोघ जण आले. ते चला मग आपण निघू. काय आपली एनएस घेऊन निघालो बघा आपण गावाकडे जाण्याची म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मजा वेगळीच राहते मित्रांनो. आलो बघा मारतळ्याला. आपली दाढी आणि कटिंग वाढलेली होती. चला मग दाढी कटिंग करून ब्रेक मध्ये आपण दाढी आणि कटिंग भाऊन आपली एकच नंबर दाढी आणि कटिंग केली होती. मग काय चला निघा गावाकडे. मारतळ्यावर निघालो बघा आपल्या गावाकडल्या दिशेने सनसन. आलो बघा घरला आल्याच्या डोळे बघतो तर काय पूर्ण हलबून झालते आपले डोळे. ब्रेक मध्ये आंघोळ केली, गंध वगैरे लावला. लगेच आपल्याला आईनं जेवायला दिली ती मेथीची भाजी, चपाती, शेंगा, साबुदाणा होता. गावाकडे गेल्यानंतर आपल्याला शेताकडे गेल्या बगैर जमत नाही. मग काय आईला घेऊन निघालो शेताकडे. आलो बघा शेताकडला कसा आता मित्रांनो नजारा आता एकच नंबर असतंय. थंडगार निवांत मध्ये एकच नंबर. आलो लगेच महादेवाच्या मंदिराकडे. चला मला दर्शन घेऊन निघाव. कसं आहे मित्रांनो आपण 12 महिने आपण बाहेर राहतो गाडीवर. जे काय आहे आपल्याला सुरक्षा देवाचीच आहे मित्रांनो आयुष्यामध्ये कसा पण असू द्या बापासनं हीच मोठी श्रीमंती आहे बरं का. माझ्या गेल्या वर्षी वडील बाबा हिरीमध्ये पडल्यामुळे त्यांचा फ्रॅक्चर झालेला आहे. पाय मित्रांनो आपण निघालो गाडीवर निघाल्याच्या नंतर आपले दोन्ही पण भावाचे मुलं आले. नाही दादा म्हणले मी तुझ्यासोबत होतो. ते म्हणते नाही दादा मी सोबत तुमच्या येतो. मला सोडायला पण भावाचे मुलं आले ते बघा मित्रांनो. काय मित्रांनो आले तेवढ्यामध्ये बस. चला मग काय आपल्याला गावाकडे आलं तर गाडीवर जाणं भागच आहे. फायनली मित्रांनो पोहोचलो आपण गाडीपाशी. आपल्याला गाडीपाशी यायला वाजले होते बघा रात्रीचे 7. तर मित्रांनो आपला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराज.